एकटे एकटे राज ठाकरे, एकटे एकटे जयंत पाटील, एकटे एकटे उद्धवजी पडले, त्यामुळे सगळ्यांचे झाले पानिपत. इथून पुढची गायीही आता बरी नाही, आणि म्हणूनच एकत्र येण्याची ही तयारी आता होई. पनवेलच्या ह्या अधिवेशनामध्ये शेकापच्या झालंय सगळं सेट. येणाऱ्या काळामध्ये राजकारण होणार आहे वेलगेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वार्थी विचार बरा नाही, आणि म्हणूनच तीन तीन पक्ष एकत्रित येऊन नव्या युतीचा विचार होई. एकटे एकटे घाबरलेत सगळेच पक्ष आता, मिळून लढूया नाही तर बर्बाद होईल राजकारण आता. भाजप समोर लोटांगण न घालता लढूया एका दिलाने, काम करून पुन्हा एकदा जिंकूया महाराष्ट्र हा नव्याने. असाच विचार झालेला दिसतोय संजय राऊत आणि जयंत पाटलात. होईल मोठा गौप्यस्फोट संजय राऊत म्हणतात सप्टेंबर महिन्यात. बघू आपण याच्यावरती काय विश्लेषण होते आता. नमस्कार मंडळी, आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. अहो कुठून? अहो पनवेलहून. पनवेलमध्ये राज ठाकरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते इतर राजकीय पक्षांच्या वर्धापना दिनानिमित्त. हा राज ठाकरेंचा क्रेज आहे. ही राज ठाकरे या नावाची पब्लिसिटी आहे. शेतकरी कामगार पक्षाला 78 वर्ष पूर्ण झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदरचा हा पक्ष. या पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शन कोणाचं असावं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. याच्यातूनच राज ठाकरे यांची विचारांची प्रगल्भता, त्यांचं राजकीय वजन आणि येणाऱ्या काळातील राज ठाकरे यांची असलेली सर्वच पक्षांकडूनची मागणी हे लक्षात येते. आता इथून पुढं राज ठाकरे, संजय राऊत, आणि त्याचबरोबर जयंत पाटील असतील यांनी एकच गाणं त्यांच्या डोक्यात आहे. वाट पाहू दे दाही दिशा, आता थांबायचं नाही. आणि म्हणूनच दान 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 सगळीकडनं पावले उभा राहायला लागलेले आहेत. नितीन सरदेसाई पळतायत, बाळा नांदगावकर पळतायत, अविनाश जाधव पळतायत, संजय राऊत पळतायत, अनिल परब पळतायत, जयंत पाटील पळतायत. सगळीकडे धुमाकूळ चालू आहे. आणि संजय राऊतांचं आजचं स्टेटमेंट काय आहे? सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वेगळा असा स्फोट होईल, आणि तो स्फोट म्हणजेच एक वेगळ्याच पद्धतीचं राजकीय समीकरण उदयास येतील. आणि ते समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात एका भव्य दिव्य आणि मजबूत अशा विरोधी पक्षाचं काम करण्यासाठीच तो एक मजबूत असा आराखडा तयार होतोय. इंडिया आघाडीच्या व्यतिरिक्तचा हा आराखडा आहे. तो इंडिया आघाडीचं वगैरे भवितव्य फार महाराष्ट्रात दिसत नाही आहे. एक वेगळं समीकरण जे महाराष्ट्राच्या राजकारणाला समर्पक असेल असे आघाडी ह्या देश पातळीवरती चालतात. राज्य पातळीवरती, महाराष्ट्राच्या पातळीवरती वेगळी समीकरण इथं नांदवावी लागतील. झाल्या तिने सांजा करून शिनगार सांजा, वाट पाहते मी येणार साजन माझा. साजन जी आहेत आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी साजन ज्या पद्धतीनं साजन या शब्दाला समर्पक भावना आहे, त्या पद्धतीनंच आशेनं बघितलं पाहिजे. माझ्याकडं कोणता तरी महाराष्ट्रातला पुढारी, इथल्या प्रादेशिक पातळीवरचा पुढारी येतोय असं वाटलं पाहिजे. हीच भावना सध्याच्या लोकांची जनतेत झालेली आहे. आणि त्याला समर्पक अशी वेगळी आघाडी, वेगळा व्यासपीठ तयार होते का आपण पाहूया. तुम्हाला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.